शरीर जायाची ठेवणे घरसे अभिलाष झणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतनाला अर्थात कीर्तन रूपी सेवेला निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे विश्वभूषण श्रीमंत श्री संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 4 चरणाचा अभंग आहे. अभंग हा उपदेश प्रकरणातील अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला रंगायला सांगितलेले, पण रंगायचं कुठं हे मात्र महाराजांनी निर्देशन केलेले. रंगे रंगे रे श्रीरंगे, श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा, कुठल्या तरी रंगामध्ये रंगून आयुष्याचं मातेर करण्यापेक्षा श्रीरंगाच्या रंगात रंगा. आणि जर रंगलं नाही तर काय होईल? काय भुललाशी पतंगे, पतंगासारखं एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. पतंग म्हणजे तो मुलं उडवतात तो पतंग नाही, दिव्यावर झडप घालणारा एक पंकुळीसारखा किडा असतो त्याला पतंग म्हणतात. आणि त्याचं जळसं जळून भस्म होतो, स्वतःही मरतो आणि जगाला अंधार करून जातो जाता जाता. त्याप्रमाणे आपलं होऊ नये यासाठी महाराजांनी हा उपदेश केलेला आहे. थोडक्यात पर्याय सांगायचा म्हणजे सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य आणि दिव्य स्वरूपाचा मोजे शिकारा या गावामध्ये ग्रामस्थ मंडळींच्या योगदानाने साकार होणारा कार्यक्रम, भगवान परमात्म्याचं प्रागट्य रामनवमी या महान पर्व काळाला अनुलक्षित करून असणारा हा कार्यक्रम आहे. आणि त्यामध्ये आजची ही दुसऱ्या दिवसांची सेवा वार्षिक नियमातली सर्व संयोजक मंडळी गावकरी मंडळी यांनी माझ्या भागाला सोपवलेली आहे. सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो हरिभक्तीपरायण सर्वांचं श्रद्धास्थान नामदेव महाराज दाभकेकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कुशल मार्गदर्शनाने चालणारा हा सप्ताह महाराजांच्या चरणी वंदन करू. कीर्तनाला जमलेले सज्जन श्रोते मायबाप मंडळी सर्वांचे चरणी मनोभावे वंदन टाळकरी माळकरी दोन्ही करी महाराज यांनाही वंदन. मृदंगाचार्य मृदंग क्षेत्रामध्ये जाम जळकोट मुखेड परिसरामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं, मृदंग क्षेत्रातलं वैभव हरिभक्तीपरायण अविनाश महाराज धामणगावकर, गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं वजन आहे गोड गळ्याचे धनी, ज्यांची सेवा रात्री झाली हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज शंदरकर, त्यांच्याबरोबर रोज बरोबरच असणारे तसेच गोड गळ्याचे धनी वजनदार असे असणारे आवाजामध्ये हरिभक्तीपरायण आमचे रोहित महाराज ढोर सांगवीकर, आपल्या गावातले गायक विष्णू महाराज सरपंच, आता हे सर्व भजनी मंडळ गावातले मारुती भाऊने 2-3 वेळेला फोन केला. सर्वांचा धन्यवाद देतो. माई माऊल्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद.
युट्यूब वाले नाही धन्यवाद चिंतनाकडे जाऊ. महायोग पेटे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रैः समागते तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम पांडुरंग दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवो चित्ताशी अपुलिया शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. माझ्या समोर बसलेले हरिभक्ती परायण नाव काय म्हणतात? संजय महाराज जय जुन्ना. फोटोवर बघितलं होतं बाबा काय भेट झाली होती जुन्ना. अजून परिसरातून बाहेरून आले सर्व भजनी मंडळ धन्यवाद सर्वांना. रंगे रंगे रे श्रीरंगे काय फुललाशी पतंगे. जगद्गुरु तुकाराम महाराज सेवेला निवडलेले अभंग तो तुम्हाला उपदेश करतात. भाऊ तुला रंगायचं असेल तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग. श्रीरंगाच्या रंगाच्या रंगला नाहीस तर बेरंग होणार आहेस आणि बेरंग होऊन आयुष्याचं मात्र होणार आहे. कारण हा देह एक वेळेला मिळालाय आता नंतर मिळेल याची गॅरंटी नाही. एखादी एकदा मिळालाय ना 184 येऊनी फिरून फिरून 184 येऊनी फिरकर आवचित नरतनु पाया. 2 दिन गए सटर फटर में फिर 84 आया. 184 येऊनी फिरून फिरून मिळालाय. पण मिळालेल्या देहानं जर महत्वपूर्ण कार्य केलं नाही तर आता मागुता येईल फेरा हे तो नगडे रे या नगरा. कृपया बंधू म्हणे चरणी भाव धरा. ओळखी नद्यार तरे जातो मागा रागा. आता मागुता येईल फेरा. आता मागुता येईल फेरा. जगदोगीमध्ये सांगितले बघा बहुता दिवस हा फेरा आणि आलाया नगरा. मानवी देहाला अनंत जन्म फिरून फिरून एक एक येऊने कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. आणि मग इतके एवढे जन्म फिरून फिरून आम्ही नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मातेरा केला मुळे असं मातेरा होऊ नये
म्हणून श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगण्यासाठी उपदेश करतात. कारण महाराजांनी जगाकडे दृष्टी टाकल्याच्या नंतर बहुतेक आपली माणसं झोपेत रंगली. जन्माला आलेली माणसं झोपेमध्ये रंगली. माणसाला झोपू नये असं नाही, कारण शरीराला थकवा येतो, पण किती वेळ झोपावं याला सुद्धा मर्यादा आहे. किती वेळ झोपावं? 7 ते 8 तासाची विश्रांतीची गरज आहे. कारण का अर्ध अगोदरच मायनस केले झोपेला, केले का नाही? अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा राम राम स्मराधी. अल्प आयुष्य 100 वर्षाचं सगळ्याला सांगितलंय आकडा, पण सगळ्याला 100 मिळालेत का? मध्येच नंबर लागलाय. कोरोनामध्ये किती लहान किती कवड्या वयातली मुलं गेले, आता तर अटॅकची एवढी बिमारी वाढलेली आहे, कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, कधी कुणाला जावं लागलं सांगता येणार नाही. आपल्या अभंगाचं दुर्पदच आहे, शरीर जायाचे ठेवणे. हे शरीर जाणारच आहे, हे शरीर इथं कुणाचं राहायला आलं नाही. अगोदर 100 दिलंय, त्याच्यातलं झोपेनं -50 केले. अल्प आयुष्य मानवले शतगणिले ते अर्ध रात्र खाय, अर्ध झोपेनं घेतले. मग राहिलेल्या 50 मध्ये मग बालपण गेले नेनता तारुण्यदशे विषय वेता वृद्धपणी प्रवर्तनी चिंता मरे मागोता जन्मधरे. त्याच्यात बालपण आहे, तारुण्य आहे, म्हातारपण आहे, आजारपण आहे, परमार्थाला राहिलेच किती. आणि त्याच्यात जर आम्ही झोपून आयुष्य काढत असाल तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच आहे का नाही. म्हणून बहुतेक माणसं झोपेत रंगले. काही रात्रभर झोपत्यात, पुन्हा दिवसा अंतर्नावर पडलेले, जसा काही कुंभकर्णाने डबल अवतार घेतलाय. झोपेतून जागा करण्यासाठी तर काकड्याचं भजन आहे, का नाही. ते पहाटेच्या वेळेला बघा काय किती भोग लागते, गोड असतात. आणि मला वाटतं ज्यांना उद्धार खरंच पाहिजे, तळमळ आहे, त्यांनी काकड्याचं भजन केलं पाहिजे. का नाही, किती गोड भजन आहे. नामदेव नाही सांगतात, बाबांनो तुम्ही उठा, आता उठा. स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवे व्यथा जन्माच्या. तुकाराम महाराज हे नामदेव आहे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी भाऊ तुमच्या गावामध्ये चक्कर मारली, अख्ख्या गावामध्ये सगळी माणसं झोपेत होते, मला एकही माणूस जागा दिसला नाही. चावडी नाही देशा मी हिंडलो पाही, घरोघरी केली फेरी कोणी सावध नाही. पिढीले संसारे काळ झोपेच्या पाही, हुशार करीतो दादा सावध होई, जागर
जाग हो, गडद अंधारी रात्र आहे. घरी ते साम सोम चोर बैसला दारी. चोर म्हणजे यम प्रत्येकाच्या दारात बसलेला आहे. गापिल निजताना नेही गाठोडी सारे. आपण जर गाफील राहिलं ना, आपलं देहरूपी गाठोड तो कधी नेईल कळू देणार नाही. गापिल निजताना नेही गाठोडी सारी. मग तुझा जोड काहीची करचिल मंजोरी. जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी. जसं एखाद्या गरीब माणसाला रोज मजुरी करावी लागते, तसं हे देह संपला की दुसरा देह, दुसरा संपला की तिसरा देह. त्याच्यातून जाग करण्यासाठी संतांनी अनेक ठिकाणी तो आम्हाला अनेक अभंगातून जाग केलेले. उडा उडा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोटे. तुम्ही म्हणाल महाराज, अहो आम्ही तर जागे अगोदरच आहेत, आम्हाला जागा करायची गरज नाही. आम्ही बघालो आम्ही आणि तुम्ही सगळे सारखेच आहे, काही फरक नाही. हे बघा, आपले चर्मचक्षु उघडे आहे, पण ज्ञानाची दृष्टी लागलेली आहे. अज्ञान रूपी आपण झोपेत आहोत. झोप कोणती लागलेली? अज्ञानाची झोप आहे. अज्ञानाची झोप जाण्यासाठी ज्ञानाची पहाट फुटावी लागते. ज्या दिवशी ज्ञानाची पहाट फुटल ना, अज्ञानाची झोप आपोआप निघून जाते. त्याने आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं. मी कोण आहे, मी का आलो, मला कुठं जायचंय, याचा शोध माणसाने जन्मभर घेतला पाहिजे. म्हणून बहुतेक माणसं झोपेत रंगली, आणि झोपेतून जागे झालेली माणसं व्यसनात रंगली. बहुतेक माणसं आपली व्यसनात रंगली. व्यसनामध्ये रंगू नका. सुभाषित धुतंच मांसम मदिरांच वेशा, शिकारार्थ चौर्यम परदार सेवा. येतानी सप्त व्यसनानी लोके, घोराती घोरम नरक. हे 7 व्यसन आहेत, आणि बहुतेक हे व्यसन माणसाला लागलेले आहे. हे व्यसन म्हणजे हे सुपरफास्ट गाड्या नरकाला चाललेले आहेत. ज्यांना नरकाला जायचे त्यांनी या गाडीमध्ये बसावं. दूतांच मौसम. पहिलं व्यसन म्हणजे दूध खेळणं, म्हणजे जुगार खेळणं. काही काही माणसं म्हणाले, महाराज आम्ही काही पैशावर खेळाय नाही, उघड टाइम पास करायला. टाइम आगाव दिलाय का म्हणाला देवाला? अरे भाऊ, दिलाय त्याच्यामध्ये सुद्धा तो घड्याळ लावून बसलाय. कधी एकदाच संपतन, कधी एकदा याच्यावर घाला घालू घडी घडी काढ वाटयाची पाये. अजून किती आहे अवकाश. तो घड्याळ लावून बसलाय आणि आम्ही टाइम पास करायला. दूध खेळणं काय का नाही. दूध खेळण्यामुळे राजा धर्माला सुद्धा दुःख भोगावं लागलं. जुगारामुळे राज्य गेलं. एवढं नाही, बायको डावावर लावली. वनवास आला. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. विराटाच्या घरी चाकरी करावी लागली. कशामुळे हे घडलं? हे जुगारामुळे घडलं. दूध खेळण्यामुळे घडलं. अरे हे देह व्यर्थ जावे, ऐशे जरी तुझं भावे. दूत कर्म मनोभावे, सारे पाठ खेळावा. माऊली सांगतात, मग कैचे हरीचे नाव. असं दूतांच मांसम. मांसाहार करणं हे सुद्धा व्यसन आहे. मला वाटतं हा आहार माणसाचा आहारच नाही. ज्याला सुळे दात आहेत, जे प्राणी जिभेनं पाणी पितात, त्यांचा आहार आहे तो. माणसाला दात सुळे नाहीत आणि माणूस जिभेनं पित नाही. कुत्रा, मांजर, कोल्हा, वाघ, सिंह हे असे हिंस्र प्राणी, त्यांचा तो आहार आहे. पण बघा तुम्ही, कितीही भूक लागली तर वाघ कधी गवत खातो का? खात नाही. गाय कधी मांस खात नाही. धर्म पशून सांभाळलाय. पण माणसं दोन्ही ढाब्याला जेवाले, व्हेज नॉन व्हेज. धर्म माणसानं सोडलाय. कितीही रागात येऊ द्या, वाघ कधी वाघाला मारित नाही. पण राग आलेला माणूस 1-2 माणसाचा खून केल्याशिवाय गो बसत नाही. किती किती मोठी शोकांतिक आहे. माणूस म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे. आम्ही माणूस म्हणून जन्मलो, माणूस म्हणूनच मरावं. चालताना असं चालावं, बघितलेल्या माणसाने आम्हाला रामराम घालावा. आम्ही असं बसावं, बसण्याच्या नंतर आमच्या भोवताल माणसं बसले पाहिजे. काही
काही काही माणसं बसलं की माणसं उठून चालण्याजवळ तरी माणसाला कळायला तयार नाही. आणि आम्ही या जगातून गेलो की कळणाऱ्याच्या डोळ्यात पाणी यावं एवढं तरी किमान माणसाने जीवनामध्ये कमवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगावं लागतं नाही. म्हणून मांसाहार हा माणसाचा नाही, म्हणून हे सुद्धा व्यसन आहे. मांस खाता हौस कधी जोडोनी वैरी ठेविला. म्हणून तुकोबाने सांगतात कंठी मिरवा तुळशी तुळशी व्रत करा एकादशी. हे जर स्वीकारलं ब्रीद तर मग मात्र उद्धाराला वेळ लागणार नाही. पवित्र तुळशीची माळ कंठावर धारण करून देवाला सांगावं, देवा आजपासून हा देह तुमचा आहे, या देहावर तुमची सत्ता आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन ठेळा हृदये कळवळा वैष्णवांच्या. ते का नाही, कारण का जिवंतपणी जर तुळस ठेवली नाही तर तुमच्या इकडचा काही मला माहित नाही, पण आमच्या गावामध्ये तरी एखादा माणूस मेला आणि सुमशानात जाळायला नेलं तर त्याच्या तोंडामध्ये सोन्याचा तुकडा आणि तुळशीचे पानं घालतात. इकडे कसं आहे, तसंच आहे ना. मी एकाला विचारलं, अरे जन्मभर तर याने माळ घातली नाही, पण आता काय घालतात तुळशीचे पानं? एक जर म्हणला, महाराज याला सद्गती मिळावी एवढी इच्छा आहे परिवाराची. ज्याला सद्गती मिळायची तो 10-12 तास झाले त्याला जाऊन त्याला आता तुळशीचे पानं घातले काय आणि आखं बुड घातलं काय, तोंडात काही फायदा होईल का म्हणाला. जीवन आहे तोपर्यंत केलं पाहिजे. दूतंच मांसम मदिरांच वेशा. मदिरा प्राशन करणं म्हणजे दारू प्राशन करणं हे सुद्धा व्यसन आहे. या व्यसनानं तर जवळजवळ अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलंय. नको नको घरच्या माणसांना कौटुंबिक मानसिक एखादे सामाजिक काय त्याचं चांगलं आहे, एखादे उद्ध्वस्त जीवन आहे तर त्यांना कळत नाही. म्हणून हे सुद्धा व्यसन आहे. एका दिवशी 2-4 बाया बोलू लागल्या, सहजच ऐकलो चर्चा बायाच. एक बाई म्हणाली, माय काय सांगावं म्हणजे मला सकाळी 6ला गेले की संध्याकाळी 6लाच घरला यायले, 12 तास ड्युटी आहे. दुसरी म्हणजे बाई तुझे 12 तासाला येत असतील म्हणजे तर 24 तास येणार गेल्या. आज सकाळी 6ला गेली की उद्या सकाळी 6ला राजेश्वर. तिसरी बाई होती बोलणारी महाराजाची बायको. तिनं म्हणली, माय तुझे 12 तासाला येत असतील, तुझे 24 तासाला येत असतील, माझा डिसेंबर मध्ये चालाय तर जूनलाच घरला यायला. किती महिने? 6 महिने. आता आम्हाला लोक म्हणतात, महाराज चला ना आमच्या घराला पाय लावा. विष्णू आमचे पाय महिना आमच्या घराला नाही. 3 कार्यक्रम दिवसात आता कुठं वेळ आहे असं लोकांच्या भावना असतात. पण हे 3 महत्वाचे नाही, 4थी महत्वाची आहे माझी. मी काय सांगतो, 4थी होती पेनाऱ्याची बायको. त्यानं म्हणली, बाई तुझा 12 तासाला तरी येत असेल, तुझा 24 तासाला तरी येत असेल, तुझा 6 महिन्याला तरी येत असेल, पण मनानं घरला येत असतील. माझा मनानं येईना, मला आणायला जावं लागते. आणि आणायला जाऊन मला म्हणावं लागते, शोधू कुठं कळलं तुम्हाला. आता पुढचं काही बोलणार नाही. जीवन उद्ध्वस्त आहे का नाही. मुलाबाळांचं संगोपन होत नाही, आई वडिलांची उपासना होत नाही जीवनामध्ये. म्हणून असे जर व्यसन जडले असते तर व्यसनाचा त्याग करा. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च के में मक्खियां आती है. रंगेबाजी मत कर यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च के सब में आती है.
मदिरांचं वेश्या हे सुद्धा व्यसन आहे. शिकारार्थ चौर्यम शिकार करणं हे सुद्धा व्यसन आहे. राजा परीक्षित शिकारीला गेले, शमीक ऋषीच्या आश्रमावर गेले, आवाज दिला, आवाज आला नाही. साधू आहे का ढोंगी आहे बघावं, मेलेला साप टाकलं नाही. घरी आले, त्यांच्या मुलाने शाप दिला, ज्यांनी माझ्या बापाच्या गळ्यात सर्प टाकला, साप टाकला, त्याचा आजपासून 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल. कशामुळे संकट आलं? शिकारीला गेल्यामुळे. असो, म्हणून हे सगळे व्यसन आहेत. या व्यसनामध्ये जर कोणी रंगला असेल तर व्यसनातून आलिप्त व्हावं. तंबाखू बिडीपासून दारू गांजापर्यंत हे सगळे व्यसन हानिकारक आहे. बहुतेक माणसं झोपेत रंगले, त्याच्यातून जागे झालेले माणसं व्यसनात रंगले, आणि त्याच्यातून जागे राहिलेले माणसं आपले भांडणात रंगले. कमी उल्हास नाही आपल्या माणसाला भांडणाचा. असं म्हणतात, शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नाही. भांडणात रंगले. काही काही माणसाचा स्वभाव असतो, स्वभाव बदलत नाही. एका गावामध्ये एक बाई होती, अतिशय भांडकुदळ, कुणालाही भांडायची. लोक म्हणले, बाई एवढं भांडण बरं नसते. ते म्हणले, दादा मला कर्मच ना म्हणजे भांडण नसते. लोक म्हणले, मग रोज एका घरी तुला घर लावून द्यावं का, मधुकरी लावल्यासारखं? आश्रमाला मधुकरी लावली की तू लावा का म्हणजे घर? त्या म्हणले काय अडचण नाही, रोज एका घरी भांडायला. एका घरावर बारी आली, ती घरची सासूबाई भोळी, घाबरली. आता माझ्या घरी भांडायला आल्यावर काय बोलावं? सुनबाई हुशार होते, ते म्हणले, तुम्ही बसा घरात, मी बघून घेईन. आली मग सकाळी सकाळी दारात. कुठे आहे का म्हणते तुझे सासू? आहेत, पण कस काय आला सांगा ना, काम तरी सांगा. काही नाही, इस्तू न्यायला आले म्हणजे. इस्तू घेऊन जा ना, मग काय अडचण नाही, टाक माझ्या पदरात म्हणजे. अहो पदर जळत तर मजा जळत म्हणजे लागली भांडायला. कसं भांडण करणाऱ्या माणसाला निमित्त लागते. तुकाराम महाराजांचा द्वेष मंबाजी बुवा करायचे. मंबाजी बुवा सुद्धा सामान्य नव्हते, ते सुद्धा एक मठ संस्थांचे अधिकारी होते. आणि तुकाराम महाराज तर परंपरेचे साधू, 8 पिढ्यापासूनची परंपरा तुकाराम महाराजाची. आणि मंबाजी बुवा मृदंग वाजवण्याचं काम करायचे महाराजाच्या कीर्तनात. पण हजारो लोक कीर्तनाला येऊन महाराजांची ती प्रेमळ वाणी ऐकण्याला आतुर व्हायचे, आणि तो मधून जळायचा. त्याला ते बरं वाटायचं नाही, आनंद वाटायचा नाही. निमित्त केलं काटे टाकलेलं, आणि म्हैस गेल्याबरोबर काट्याच्या लाकडाने झोडपिला तुकाराम महाराजांना. महाराजांनी त्याला प्रतिकार केला नाही. मंदिरात जाऊन देवालाच बोलले, महाराज देवा, त्यानं मारलं नाही, तू मारायला लावलंय. त्याची काय ताकद होती म्हणजे अंगाला हात लावायची? त्याची काय मायव्याधी होती? बर्वे केले पाहुणी अंत काठीवरी मारविले, तुका म्हणे क्रोध हाती सोडविले रे. बरं झालं देवा, मारलं ते, मला राग आला नाही, क्रोधाच्या हातून मला तू सोडवून घेतलंय. जे घडलं ते बरं झालं म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. दुष्काळ पडला, बरं झालं. धन गेलं, बरं झालं. दुष्काळी पिढीला द्रव्य देना मान स्त्री अन्नान करता मेली. ते कधी काही झालं तरी बरं झालं, समाधानच मानलं त्यांनी. असो. आणि मग ते बाई भांडायला आलेली. सकाळी सकाळी सुनबाईने सांगितलं, आमची सासूबाई भांडणाची तयारी करायला गेली. भांडणाची कसली तयारी? काही नाही म्हणले. आता बायाचं भांडण म्हणल्यावर सहज बोलता बोलता भांडण लागलं, मारामारीवर गेलंच तर काय करतात एकमेकीचे? तो कधी लेकराला सुद्धा कळालं केस. ते म्हणले केस धरून मारामारी होऊ दे म्हणून सासूबाई अगोदरच न्हावी दादाकडे गेली. तिने गेल्यावर मी काही कमी हवा म्हणजे जाऊन बसले झाले न्हावी दादाच्या पुढे. सगळं काढ म्हणजे एकही ठेवून बालाजी सरकारच्या म्हणून गोटाच करून दे. ते घाबरलं विचार गरीब माणूस. काढ तुझी बघू तुझी म्हणणारी बाई भांडकुदळ होती. बिना पाण्याचा तिचा चमन गोटा केला. आणि घरला कुठे सासू? अजून तयारी करायची. तिला शेंदूर लावाली. अजून जाऊन तेरा शेंदूर आली. कुठे तुझी सासू? म्हणजे तुमच्या भीतीमुळे दारातल्या आडा थोडी मारली. अशी वाकून बघली. माणसाला पाण्यात काय दिसते? आपलंच प्रतिबिंब. इथं बसलीस होय का तुझ्या बापाला सोडणार म्हणजे धाड उडी मारून तिकडच गेली विषय. परत आली नाही. माणसांचा स्वभाव माणसाला बसू देत नाही. माणसं व्यसनात रंगले, झोपेत रंगले, त्याच्यातून भांडणात रंगले. महाराज म्हणले, असल्या कुटाण्यामध्ये रंगण्यापेक्षा श्रीरंगाच्या रंगात रंगा. अभंगाचं पहिलं चरण. रंगी
झुललाशी पतंगे रंगी रंगे रे श्रीरंगे. श्रीरंगे, श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्यात रंगात रंगली त्याच्या रंगात आपण रंगावं. लक्ष्मी कोणाच्या रंगात रंगली बघा. लक्ष्मी समुद्र मंथन झालं भाऊ. समुद्र मंथनातून 14 रत्न वरी आले आणि त्या 14 रत्नापैकी लक्ष्मी एक रत्न आहे. येतानाच फुलाचा हार घेऊन लक्ष्मी आली. आता लक्ष्मीचं सौंदर्य कसं असेल जगामध्ये. लक्ष्मीला बघितल्या बघून प्रत्येक देवाला वाटू लागलं लक्ष्मीने माळ आपल्या गळ्यात घालावी. अनेक देवांची रांग होती पण लक्ष्मीने सगळ्यांना डावलत पुढे निघाले. देव लोकांना कळालं लक्ष्मी गळ्यात माळ घालीत नाही. काही देवांना माळीत गळा घालण्याचा प्रयत्न केला. पुढे गेली आणि विष्णू भगवंताच्या जवळ थांबली. लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. विष्णू भगवंतांनी सांगितलं लक्ष्मी थांब थोडं. तू मला पसंत केलंय पण मी तुला पसंत करीत नाही. आणि दोघांची पसंती नसल्यावर लग्न होते का? होत नाही. मी तुला पसंत करत नाही. का करत नाही त्याचं कारण आहे लक्ष्मीला रूपाचा अभिमान झाला होता आणि देवाजवळ अभिमान म्हटलं की देवाला सण होईना. तिला घरी जरी होय अभिमान मेरू तो समान भारत देवा. कार्य करा, सेवा करा पण अभिमान बाळगू नका. देवाच्या कृपेनं झाले म्हणा. काही काही माणसाला सवय असते महाराज मी असल्यामुळे झालं एकाने मी पण त्यामध्ये घालू नका. देवाच्या कृपेनं झालं बाबा. मला मात्र निमित्त केलं. देवाला अभिमान सण होईना. देवानं सांगितलं मी तुला पसंत करणार नाही. लक्ष्मीचा अभिमान खरकन उतरला आणि लक्ष्मी म्हणजे देवा पत्नी म्हणून नाही पण दासी म्हणून का होईना पण माझा स्वीकार करावा लागेल. आणि मग देवाने तिचा स्वीकार केला. जयाचे नाम पाप नाशी. जयाचे नाम पाप नाशी. जयाचे नाम पाप नाशी. लक्ष्मी आई
जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी आईशी जयाची दासी, तो हा तेज पुंजरासी, सर्व भावे त्यासी तुका शरण. लक्ष्मी दासी झाली म्हणून जयाचे नाम लक्ष्मी आईशी दयाची दासी, हे महत्वाचं आहे. मग सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान सांडूनी पांडवा, ती पाय धुवायाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीचे तिशे जावे का कोळती, सगळ्यांना उड्या मारल्या, पण दोन्ही हिने करायला काही धक्का लागू दिला काय का. भाऊ लाजायचं नाही हा बाबा, येथे कसा वेड्या बाबुड्या भजनात उडी मारली की पुण्य होते. डीजेच्या तालावर बोलू नका कोणी, डीजेच्या तालावर पुण्य होते का नाही माहिती नाही, पण बहुतेक माणसं डीजे लावला की किती वयस्कर माणसं सुद्धा काय करतात, अंग हलवितात. म्हणून लाजायचं नाही. तरणा भाग्यवंत नटे नाचे हरी कीर्तना, नाचू कीर्तना काकड्यापर्यंत कीर्तन संपल याची गॅरंटी नाही. आता एकदा टाळ्या वाजवा भजनी मंडळ. उत्सव तर चालू आहे पण उत्साह झाला पाहिजे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. भजनामध्ये नाचायला लाजायचं नाही. आता तुमच्या इकडे अजून नाही म्हणा खेडेगावात, पण हळद आता कंपल्सरी होऊ लागली. लग्नापेक्षा कार्यक्रम हळदीचे मोठे व्हायले. मुलीच्या लग्नात माय नाचाने चुमाले चुमाले गाण्या, किती मोठे दुर्दैव आहे बघा भाऊ. जिच्या डोक्यावर पदर, जी करते आपल्या पतीचा आदर, घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची करते कदर, तीच आहे हिंदुस्थानची मदर. तिलाच ऐकून घेण्याचा अधिकार आहे. पण एवढं दुर्दैव किती, महाराष्ट्र ही भारत देश म्हणजे संतांची भूमी आहे. भारत देश ही रत्नाची खाण आहे. ब्रह्मचारी सत्य आणि सत्पुरुष या देशात आहे. आणि जर आम्ही पाश्चात्य देशाची संस्कृती घेऊन जर वाटोळ करत असाल तर किती मोठं दुर्दैव आहे. असो, श्रीरंगाच्या रंगामध्ये लक्ष्मी रंगली, आम्ही सुद्धा रंगावर रंगी रंगी श्रीरंगे. तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगता हो, पण तुम्ही रंगले का पहिले? कारण आजच्या काळामध्ये कसं झालं, सांगणारे जास्त आणि ऐकणारे कमी झाले. जो तो उठालाय सांगालाय, ऐक काय आपण स्वतः अनुभवात आणतो का? ऐका नाही. खरं तर तुकाराम महाराजाचे एक प्रमाण आहे बघा, लोका सांगे आपण न करी, थोंका थोंका रे त्याच्या तोंडावरी. महाराज म्हणजे नुसतं जगाला सांगतो पंक्ती घ्या, पंढरीच्या वाऱ्या करा, अन्नदान करा, मायबापाची सेवा करा, आणि आपले मायबाप वृद्धाश्रमात आहेत. असा जर असेल तर बघितल्याबरोबर त्याच्या तोंडावर थुंकलं पाहिजे. ते भास्कर पेरे पाटलाचे सरपंचाचे काही भाषण आहेत बघा युट्यूबला. आदर्श गाव त्यांनी आणला. गावामध्ये पाट्या लावल्या, इथं थुंकायचं नाही, तिथं थुंकायचं नाही. लावल्या का नाही गावात? थुंकायचं नाही लावल्या, पण थुंकायचं कुठं कुठं सांगितलंय. थुंकावं कुठं गाठ्या तुकोबाऱ्यानं सांगितलंय, पण आम्हाला वेळ कुठं आहे बघायला. सुना काळ तोंडा जो या देवाशी म्हणे धोंडा. जर एखादा माणूस देवाला धोंडा म्हणत असेल तर बघल्याबरोबर त्याच्या तोंडावर थुंकलं पाहिजे. हरिकथे ते धिकारी शत्रू माझा तोची. हरिकथेचा धिकार करत असेल तर थुंकावं. असो, विषयांतर जास्त होऊ नये. तुम्ही रंगले का पहिले? महाराज किती रंगले होते चरित्राचा थोडा भाग बघू. तुकाराम महाराजांच्या घरी त्यांचे मेहुणी एकदा आले. जिजामाईला आनंद झाला, वा माहेरची मंडळी आली, भाऊ आलेला आहे. घरी अन्न नव्हतं भाऊ, पण उसनवाले करून स्वयंपाक केला. महाराजांना सांगितलं, महाराज आजच्या दिवस भंडाऱ्या डोंगरावर जाऊ नका, घरी थांबा, पाहुण्याबरोबर भावाबरोबर जेवण करा.
म्हणले ठीक आहे. तुळशी वृंदावनाजवळ बसून महाराजांनी नित्यनेम सारला. स्वयंपाक झाला, दोघं जेवायला बसले. मस्त स्वयंपाक बनवलेला होता. असा काही काही घरी स्वयंपाक अतिशय सुंदर बनतो, हाताला चव असते. थोडस जिरू मिरू टाकतात, पण ताडकन फोडणी पडली अशी आमटी होती. मेशीबाईला नजर पेली तर 2-2 घंटे जे फिरवा मेशीवर. आणि काही काही जणांच्या चव हाताला चवच नाही, मग डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला, असंही होतं कधी कधी. म्हणजे जमायचा स्वयंपाक आहे ते. पण आनंदाच्या भरामध्ये माय भाऊ आल्यामुळं माहेरची माणसं आली की बायाला होतच तसं म्हणा. काही स्वयंपाकाला बाईने मीठ घातली नाही. पाहुण्याला काही जेवण जाईना. तुकाराम महाराज लाभ रे बरकत रे झालं महाराजांच्या. 2-4 घास खाल्ले. भाऊ म्हणले नाही नाही ताई मला वाढू नको. दादा स्वयंपाक तर तुझ्यासाठीच केलाय, तू जेवत नाही. नाही नाही मला भूकच नाही. रुख लागली म्हणा, दादा काय जेवत नसल आणि मालक तर रठवून जेवण. आणि मग दोघांचे जेवण झाल्यावर माय जेवायला बसली आणि तोंडात पदार्थ घातल्यावर कळाले काही स्वयंपाकाला भेट नाही. ढाळजत गेली बैठकीत. तुकाराम महाराजाचं भजन संपलं, मग हिचं भजन चालू झालं. का हो तुम्हाला कळतं का म्हणजे स्वयंपाकात मीठ नाही? महाराज म्हणजे स्वयंपाक तू बनविलाय का मी बनविलाय? अहो मीच बनविलाय हो. पण पाहुण्याबरोबर घरातला माणूस का बसवितात तुम्हाला कळतंय का? पाहुण्याला सांगता येणार, घर मालकानं कमी जास्त असलेलं सांगावं. स्वयंपाक आपलं चहाला जर बाईने एखाद्या वेळेला साखरच घातली नाही, घर मालक काही म्हणायची बी नाही गेल्यावर महाराजाला तर काय म्हणता येते? तसाच पिवावं लागतंय. घर मालकच बोलले नाही, पाहुण्याला काही सांगता येणार. जिजाबाई म्हणले स्वयंपाक मीच बनविलाय पण तुम्ही सांगायला पाहिजे होतं. रोहित भाऊ तुकाराम महाराज म्हणले आवले काय खातो कशा संग खातो? कैसे संगाती कैसे लागते नेनो मुके माझे या देहाचे मज नाही चाड कुठे करू गोड आणि काचे. आवले मी अन्न खातो पण काय खातो आम्ही कसं या सांगाते माझं मनच भान नाही. नामचिंतनामध्ये रामकृष्ण नामे रसना रंगली. आता रसना चव घेऊन अन्न खात नाही, रामकृष्ण नामामध्ये रंगलेली आहे ती रसना. रंगी रंगी रे श्रीरंगे रंगला या रंगी आणि तुका विठ्ठल सर्वांगी. एवढ्या रंगात रंगावं लागतं त्यावेळेला देवाची कृपा होते. रंगला या रंगी रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललाशी पतंगे. नाहीतर काय होईल? पतंगासारखं होईल. पतंगाचं काय झालं? आपण अंगे जळेल. मौली सांगतात नागवी जगाचे डोळे पतंग जैसा जळे दीपाचे. दिव्यावर झडप घातलेला तो दिवा पतंग काय करतो? हे खाण्याची वस्तू आहे म्हणून त्याच्यावर झडप घालतो, जळून भस्म होतो आणि जगाला अंधार करतो. 4 वर्ग आहेत समाजामध्ये. आपलं हित करीत नाही, दुसऱ्याचं हित होऊ देत नाही. हा पहिला वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे आपलंच हित करतो, जगाच्या हिताचा विचार करत नाही. तिसरा वर्ग आहे आपलं हित करतो आणि होत असेल तर शेजाऱ्याचं, गावाचं, भावाचं, राष्ट्राचं हित करतो. आणि चौथा वर्ग आहे आपली राख रांगोळ करतो, जगाचं हित करतो. हा वर्ग आहे संताचा. एकाची व्याख्या बघू. आपण अंगी जळे स्वतःचं हित करीत नाही, दुसऱ्याचं होऊ देत नाही. दोघं शेजारला राहायचे. काही केल्यानं दोघांचं पटायचं नाही. एक जण म्हणला आता काही केलं तर तो पुढे चालाय आपल्या, आता देवाकडूनच काही मागून घ्यावं म्हणला, म्हणजे याच्या पुढे आपण गेलं पाहिजे एवढंच डोक्यामध्ये. लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे महादेव. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंत हृदया रविंदे भवम भवानी सहितम नमामि.
पान आणि पसाभर पाणी. महादेव प्रसन्न झाले. वरपुढे काय मागायचं असेल तर माग म्हणल्याबरोबर म्हणला काय मागावं विचार करू लागला. म्हणजे शेजाऱ्याच्या पुढे गेलं पाहिजे एवढंच डोक्यात होतं. विचार करू लागला. महादेव म्हणले माग पण का म्हणाला देवा म्हणला काही नाही माग पण तुला एक पट आणि शेजाऱ्याला दुप्पट. ती फुकट पूजा पुन्हा केली याने केली. प्रसन्न यानं करून घेतलं आणि यानं एक पट साधना करून कष्ट केले याला एक पट आणि शेजाऱ्याला दुप्पट. ते फुकट बरं म्हणला. मग देवा असं करा म्हणला. शेजाऱ्याला दुप्पट हो मग असं करा माझा एक हात एक डोळा आणि एक पाय कायमचा जाऊ द्या म्हणला. शेजाऱ्याचे किती जातील. दुर्जनाच्या बुद्धीचा अंत देवाला सुद्धा लागला नाही. हा एक वर्ग आहे. दुसऱ्याचं हित होऊ देणार ना आपलं हित करेना. दुसरा वर्ग आहे बघा माऊलीची भूमी आहे त्याच्यावर. ऐशे मने वाचा काय भलतिया दुःख देत जाय स्वहित साधता न पाहे पराचे हित. स्वार्थ करीत असताना दुसऱ्याला किती त्रास व्हायला विचारच करीना. हिवाळ्याचे दिवस एकाला बिडी उडायची होती वयस्कर माणूस. काळी उडली आणि काळी बिडीला लागण्याऐवजी दाढीला लागली. दाढी जवळ आली. समोर एकाला बिडी पेटवायचे. त्यानं म्हणला बाबा थांबा म्हणजे बिडी पेटू द्या आणि मग तुमची दाढी जवळ. ऐका नाही. ऐशे मने वाचा काय भलतिया दुःख देत जाई स्वहित साधता न पाहे पराचे. दुसऱ्याचं हित बघतच नाही. एवढा स्वार्थी झालेला असतो. स्वार्थासाठी कोणते ठरायला जातो. हा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे स्वतःच हित करतो आणि होत असेल तर जगाचं करून देतो. गंगेचा ध्येय आहे उगम होऊन समुद्राला जाणे पण जाताना जगाला जीवन देत जाते. हा तिचा परोपकार आहे. का भीत पापता पोखीत तिरीचे पाद समुद्रा जाया गंगेचे जैसे. तिचा मुख्य ध्येय आहे समुद्राला मिळणे. हिमालयावरून तिचा उगम झाला आणि गंगा सागराला ती समुद्राला मिळाली. गंगेचा उगम. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वरावर झाला. एखाद्या बंगालच्या उपसागराला तिचा शेवट आहे. तिचा पती आहे समुद्राला मिळणे हे तिचं ध्येय आहे. पण जाताना झाडाला गायीची दृशा हरू की व्याघ्रा विष होली मारू हे नेण्याचे विचार होतोय जैसे. जगाला जीवन देत जाते हा तिचा परोपकार आहे. दुसरं उदाहरण सांगायचं तर सूर्यनारायण श्री जेरावळे उघडी जगाचे अंधे फेडीत निघे जैसा भास्वत प्रदक्षिणा. चौथा मुद्दा महत्वाचा आहे. स्वतःची राख रांगोळ करतो. जगाचे हित करणारा वर्ग संतांचा आहे. जगाच्या कल्याणा संतांचा जगाच्या कल्याणा परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी आलेले महात्मे परोपकारासाठी देह किती कष्टी घालतात बघा. एका बुवानं परोपकारासाठी शरीराचं मांस दिलं. त्याचं नाव शिबिराजा. भागवतात कथा आहे राजा. एकानं इंद्राला वज्र बनवण्यासाठी आष्टीची गरज होती. स्वतःच्या शरीराचे हाडं काढून दिले. दधीची नावाचे ऋषी. किती मोठा परोपकार आहे. पुण्य परोपकार पापते परपिडा अनेक नाही जोडा दुजायासी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये परोपकार नसेल तर त्या माणसापेक्षा मेलेले जनावर बरे. जनावर जिवंतपणे परोपकार आणि मेल्यावर सुद्धा परोपकार. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये परोपकार असावा. भूतदया गायी पशूंची पाळन तानेल्या जीवन परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. ह्या अवस्थेमध्ये माणसाचं जीवन असावं. असो आपण
रंगी रंगे रे श्रीरंगी काय फुललाशी पतंगे. महाराज म्हणजे भाऊ श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग पतंगासारखं होऊ नये का, तर हे शरीर इथं राहायला आलं नाही. हे शरीर जाणार आहे अभंगाचं दुसरं चरण. शरीर शरीर जायाचे ठेवणे धरसे अविलास झने. हे शरीर इथं राहायला आलं नाही, प्रत्येकाचं शरीर जाणार आहे. एक ना एक दिवस जाणार आहे का, तर या पृथ्वी लोकांचा नियम आहे. काय काय नियम आहेत बघा, देवबाई गवळणी सांगतात. येणे एकले हे जाणे व शेवटी, येथे राहणे व नाही कल्पकोटी. हो, एकल्याला यावं लागतं आणि एकल्याला जावं लागतं, हा पहिला नियम आहे. मला सांगा, जन्मरूपी गावापासून मृत्यूरूपी सागरापर्यंत प्रवास आहे, पण कधी आम्ही बरोबर कुणाला आणले का? आता रात्रीचा प्रवास आहे, कीर्तनाला जाताना आमच्या बरोबर कोणी ना कोणी असते, कधी गायक, कधी वादक, नसलं तर ड्रायव्हर. तरी एकाला दोघं असलेलं बरोबर एकाने असं वाटतं. इथून इथवरचा प्रवास 50-100 किलोमीटरच्या प्रवासाला जर आम्ही कोणी आणतो, तर एवढा लांबचा प्रवास आहे, आम्ही कुणाला बरोबर आणलं नाही आणि कुणाला बरोबर नेता येत नाही. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे, येथे राहणे व नाही कल्पकोटी. कल्पकोटी वर्ष कुणाला राहता येत नाही, आहे का नाही? कुणा प्रयत्नही केला हे शरीर टिकवण्याचा, तरी टिकलं नाही शरीर. हिरण्यकश्यपाने काही कमी प्रयत्न केले होते. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, देवा मला मरणच नको. ब्रह्मदेव म्हणले, मूर्ख आहेस का, मला सुद्धा मरावं लागतंय. तोही मृत्यूची मापा सिग झाला, दुसरं काही माग. मग देवा असं करा म्हणले, घरात मरण नको, बाहेर नको. देव म्हणले, तथास्तु. आकाशात नको, जमिनीवर नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, माणसाकडून नको, जनावराकडून नको, 12 महिन्यात मला मरण नको म्हणले. म्हणून तर देवाला 13व्या महिन्याची योजना करावी लागते. 13वा महिना कळाला का? अधिक महिना यंदा येऊ लागलेला आहे कुणाला, आहे का नाही? एवढे वर चुकून का होईना, पण त्याला देवाने मारलंच. कारण इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं. कारण हे शरीर म्हणजे सुमशानाची ठेव आहे. मुलगा सुनबाईची ठेव आहे, मुलगी जावयाची ठेव आहे, शरीर सुमशानाची ठेव आहे. मुलगी देवाना आपल्याकडे सांभाळायला दिली. 18 वर्ष 20 वर्ष. एकदा अक्षदा पडल्या, करंगळीला धरून त्यानं नेली की आपली सत्ता चालते का त्याच्यावर? चलत नाही. लग्न लागल्यावर म्हणतात बघा, माय मावल्या ज्याची होती त्यानं नेली. करा की सहकार्य जरा,
अमुची माया व्यर्थ गेली म्हणता का नाही गळी काढू पडू. कारण तुमची नव्हतीच तुमच्याकडे सांभाळायला दिली, ती त्याचीच होती. भाऊ आपल्याकडे कार्यक्रम जर असला तर खरं सांगा गेल्याबरोबर मुलीला घेऊन येता येते का? त्याला विनंती करावं लागते आणि तो हो म्हणला तर ठीक आहे, नाही म्हणला तर रिकामं यावं लागते. आहे का नाही? कारण ती आपली नाही, आपली ती जावयाची ठेव आहे, मुलगी जावयाची ठेव आहे. तसं मुलगा सुनबाईची ठेव आहे. एक जण म्हातारा रडू लागलं 4 दिवसाखाली, महाराज 25 वर्ष तळहाताच्या फोडासारखं सांभाळू म्हणला, पण लग्न झाले की एका वर्षात सुननं हुसकून पुण्याला नेले म्हणला. मी म्हणलो बाबा ते तुझ्याकडे 25 वर्ष सांभाळायला देलता, ते तुझा नाही तिचाच आहे. मुलगा सुनबाईची ठेव आहे, मुलगी जावयाची ठेव आहे. तसं शरीर सुनशानाची ठेव आहे. प्रत्येकाचं शरीर एक दिवस जाणार आहे. 9वीं मर गए 10वीं मर गए, मर गए सहस्त्रार 83 33 कोटी देवता मर गए बड़े काल के फांसी. पीर मरे पैगंबर मरे, मर गए हकीम रोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. इथे नाही उरो आले अवतार, इथे नाही उरो आले अवतार, इथे नाही उरो आले अवतार. ये पावर दिवस, ये पावर दिवस. पामर जीव किती आहे सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढे चले एक बंदे जंजीर. कोणी राजा म्हणून सिंहासनावर जाईल तर कोणी गुन्हेगार म्हणून बेड्या असता जाईल, पण जावं मात्र प्रत्येकाला लागतं. रावणाने प्रयत्न केला, हिरण्यकश्यपाने कंसाने 8व्या देवकीचा मारणारे कंसाला कळाल्यावर काही कमी प्रयत्न केले का? त्या देवकीलाच मारायला गेला, पण त्या कंसाला नाही स्त्री हत्या करू नको. जन्मलेल्याला मार म्हणल्यावर जन्मलेले 6 लेकर मारले. बरोबर देवानं 7वा योग मायने दिला आणि 8व्यांदा जन्मून गोकुळात वाढला आणि ठराविक टायमाला येऊन मारला. चुकलं नाही, चुकलं का? म्हणून शरीर जायाचे ठेवणे, कारण शरीराचा 3 प्रकारचा नाश शास्त्र सांगते. स्वभाव नाश, आश्रय नाश आणि परतः नाश. स्वभाव नाश, आंबे पिकून किती दिवस राहतील घरामध्ये? आंबे पिकल्यावर किती सुगंध येतो त्या रूम मध्ये जाऊन बघा. पिकल्याच्या नंतर अजून एक 8 दिवस जाऊ दे, मग रूम मध्ये तोंड घालू वाटेल का? कारण त्याची दुर्गंधी निर्माण होते, आपोआप सडतात. याला म्हणतात स्वभाव नाश. शरीर वय झाल्याच्या नंतर आपोआप पडतं, हे स्वभाव नाश आहे. परतः नाश, घट रे घटावर दुसऱ्यानं काठी मारली, घटाचा नाश झाला. तसं या देहाचा दुसऱ्याकडून सुद्धा वध होऊ शकतो. परतः नाश, आश्रय नाश. पडोने गेली या भिंती चित्राची होय केवळ माती. भिंतीवर चित्र आहे, भिंतच पडली, चित्र राहील का? कारण ते चित्र भिंतीच्या आश्रयाने आहे. तसं ज्याच्या आश्रयाने हा देह आहे तेच जर गेलं, ऍक्सिडेंट मध्ये बरीच माणसं जातात. असो असा 3ही प्रकारचा नाश देहाचा सांगितलेला आहे. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह नाशेल हा जाना, काय उच्चार श्री राम राणा राम राणा. हा देह नाशिवंत Rami Krishna
नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिले कृमी कीटकाचा संधा, रव रव दुर्गंधी रेतीचा अमंगळ बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाये गोविंदा. त्या मदालसा मातेने जन्मलेले मूल पाण्यात पाळण्यात घालून झोके दिले, सोहम तत्वाचा उद्देश करून त्याचा उद्धार केलेला आहे. त्यांना सांगितलं, उठी पुत्र जाई बाळा तू तीर्थे हिंड. मला सांगा, नुसती तीर्थयात्रा करणारा मुलगा कुणा कुणा नावडाले हातवरी करा. नाही माळकरी हो वाटाले तुम्हाला, खाण्यापिण्याचा खर्च वाचतो मला, ऐका नाही. पण नुसती तीर्थयात्रा करणारा मदालसेला आवडला, ऐका नाही. कुठे पुत्रा जाई बाळा तू तीर्थे हिंड, साधू आणि सज्जन बा तिथे असती उदंड, तया माझे आत्मज्ञानी न बोले वितंड, ते तुरे गुरु करे तुझ बुजावेल प्रचंड, चेतू तनुली अरे जाई श्री गुरु शरण. ऐका नाही, नुसता साधू व्हावा कुणाला आवड नाही. मुलगा इंजिनियर व्हावा, मुलगा डॉक्टर व्हावा, शिक्षक व्हावा, उलट सेवक तरी व्हावं नाही, पण साधू व्हावं कुणाला वाटाले. महाराजांना तर वाटाले. एक जण मला म्हणला, मग संस्थेमध्ये नेऊन सोडाले की लोक, इकडे मिळाले म्हणून सोडाले, इकडे मिळणं बंद होऊ द्या किती सोडतात मग. ऐका नाही, साधू हो मुलगा हे फक्त मदालसेला वाटलं, आणि अशाच विचाराची माया असली पाहिजे. शरीर जायाचे ठेवणी, प्रत्येकाचं शरीर जाणारच आहे. गेल्याच्या नंतर शोध करण्यापेक्षा आहे तोपर्यंत साधना करा आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा. ऐका नाही, मायबापाची सेवा करा, गेल्याच्या नंतर शोध करण्यापेक्षा आहे तोपर्यंत सेवा करावी. एका गावामध्ये घटना घडली. एका बाईचा तरुण मुलगा गेला, एकच मुलगा होता, मालकही गेले. दुःख झालं, डोंगरच कोसळला आला, दुसरं दुःख अजून काय असतं याच्यावर. बाई प्रेताला हात लावू देणं गेली गावच्या लोकांना. लोक तंग बसलं, माती करायची, हात लावू देना. बाई पागल झाली दुःखामध्ये. गौतम बुद्धासारखा महात्मा गावात आला. लोक म्हणले, महाराज काही करून प्रयत्न करावं, मुलाला उठवण्यासाठी काहीतरी होते का बघा. महात्मा म्हणले, मुलाला उठवणं शक्य नाही, पण बाईचं रडणं थांबवू शकतो मी. माय रडू नको, तुला मुलगा जिवंत व्हावं वाटते ना. हो महाराज वाटते. काही नाही, तीळ घेऊन ये, औषधाला तीळ पाहिजे. मी तुझ्या मुलाला उठवतो, पण ज्याच्या घरचा आतापर्यंत कोणीच मेलं नाही त्याच्या घरचे तीळ घेऊन ये. तिला वाटलं आपल्या घरी पोतभर तीळ, पण आपले मालक वारले त्यामुळे आपल्या घरचे जमत नाही. प्रत्येक घरी जाऊन पदरपुडी करू लागले, माय भिक्षा वाढा, तीळ द्या मला भिक्षेमध्ये. भिक्षा वाढायला आलं की म्हणा, तुमच्या घरचं कोणी मेलं नाही ना. त्यांनी सांगावं, माय माझ्या घरचे मेलेत घर, मग जमत नाही पुढच्या घरी. हो, गावभर फिरली पण एकही घर तिला मिळालं नाही की ज्या घरचं कोणी मेलं नाही. शेवटी तिला वाटलं दुकानातून तुम्ही न्यावं. किराणा दुकानवर आले, दादा तीळ द्यावं, औषधाला पाहिजे. त्यानंतर अजून टाकून मापले आणि पदरा टाकताना विचारले, दुकानदार दादा तुमच्या घरचं कोणी मेलं नाही ना. रामेश्वर भाऊ, त्या दुकानदाराने एवढी यादीच दिलं, कोण कोण मेले घरचे. अच्छा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, बाप मसना नेला, देखत देखत नातो पण तो हे तैसा झाला, देखत देखत नातो पण तो हे तैसा झाला. अच्छा मेला, मेला का नाही, पंजा मेला. भाऊ तुम्ही गावातलेच, कोणतं गाव. धानोरा, जुन्ना. तुम्ही शिकायचे नाव काय तुमचं. आजा कसे आहे तुमचे. आजोबा गेले, पंजोबा अरे ते गेले. वडील कसे आहेत. वडील मी गेले. आता कुणाचा नंबर आहे. तुमचाच म्हणाले ते आपलाच नंबर आहे. ऐका नाही, प्रत्येकाला त्या रस्त्यानं जाणं आहे. शरीर जायाचे ठेवणे, धरसे अविनाश झाले. अविनाश धारण करू नका. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, भुजगावने चोरा रक्षणाशी वासत असे. किंवा देहीचा अग्नी गेला, देह लोहे चिखलवला. महाराज शरीर जायाचे ठेवणे, धरसे अविनाश झाले. शरीर जाणारे अभिमान धारण करू नका. ज्याच्यासाठी तुम्ही अभिमान धारण करताना तो परिवार तुमचा नाही आणि तुम्ही परिवाराची नाही. तिसरं चरण नव्हे तुझा परिवार, परिवार नव्हे
तिसऱ्या चरणामध्ये महाराज बोलू लागले, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर. भाऊ, हा परिवार तुमचा नाही, तुम्ही परिवाराचे नाही. फक्त आम्ही मनात ठेवायचं हे माझे नाहीत, मी त्यांचा नाही. त्यांना सोडून द्यायचं, वनात जायचं, भगवत घ्यायचं असंही नाही, त्यांच्या बरोबरच राहायचं. आई वडील असले तर उपासना करायची, पत्नीची मुलाची जोपासना करायची, बरोबर राहायचं. फक्त मनात ठरवायचं हे माझे नाही, मी त्यांचा नाही. माय बाप गोताचा पसर. पूर्वार्ध काय? पूर्वार्ध या चरणाचं विठाला पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर. मिळते काष्टी लोटता पूर, आदरी दूर होती खल्लाळे. पुराच्या पाण्यानं वाळलेले लाकडं एकत्रित येतात आणि पुन्हा लाटेमुळं बाजूला जातात. ऋणानुबंध होते म्हणून कोणी बाप झालं, कोणी आई झालं, कोणी मुलगा झाला, कोणी नातू झाला. ऋणानुबंध संपले, आम्हाला निघून जावं लागतं. ज्वारी खाण्यासाठी शेतावर आलेले पाखरं एकदाच येतात का? एकाच खोप्यातून येतात का? एकाच गावातून तरी कुठून कुठून आले, ज्वारी खाणं झाली की एका एकानं उडून जातात. तसं आयुष्य संपलं की एका एकानं निघून जावं लागतं. हे परिवार आमचा नाही, फक्त मनात ठेवायचं. आम्हाला आज कळत नाही, पण अंतकाळाला कळतं. कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी, राहते निराळे रांडा पोरे सकळ. एक भागवतातलं थोडं 2 मिनिटाचं उदाहरण बघू. गजेंद्र प्रकरण आहे. गजेंद्र नावाचा माणूस नाही, एक हत्ती आहे, डोंगरावर राहायचा. आणि त्या गजेंद्राचा वैरी नकराय मगर पाण्यामध्ये राहत होता. दोघाचा हाडाचं वैर होतं. हत्ती डोंगरावरून पाण्यात येत नव्हता, मगर डोंगरावर जात नव्हता, पण एकमेकाच्या जीवावर टपलेले. उन्हाळा वाढल्यामुळं हत्तीच्या परिवारानं सांगितलं, चला म्हणले थोडं जलक्रीडेला जाऊ, थोडं पोहून पाण्यामध्ये, मस्त वाटेल. ते म्हणलं आलो असतो, पण माझा वैरी तिथं राहतो. ते म्हणले आम्ही असताना तुम्हाला भ्यायचं काय कारण आहे, तुम आगे बढो, हम तुम्हाला साथ आहे. सगळ्यांना सांगितलं, पण पाठिंबा दिलेले कधी पाठिंबा काढतील काही पता लागणार नाही. चला म्हणले, घेऊन गेले आणि गेल्या बरोबर टपलेला मगरानं पाय धरला नाही. याचा वर्षानुवर्ष टपलं होतं, कधी कधी. बरं, ते मगरमिठी आहे, मगरमिठी सुटते का? मगरमिठी सुटत नाही. पोरो धरलं म्हणला, चिंता करू नका, आम्ही हो म्हणले. हातापायाला धरून बघले ओढून, पण काही ओढा नाही गेलो, मगरमिठी सुट नाही. बायकोला वाटलं मी सोडवायला गेले आणि मगरानं मालकाचा पाय सोडला, मजाच धरला. तर शेवटी प्रत्येकाला काय प्यार आहे, जीव प्रिय असतो. एका गावात कीर्तनाला दरवर्षी जात होतो, मी नाव काही सांगणार नाही आता. त्या पायीची भेट झाली, पायी रडून आली. मी म्हणलं ताई का रडायला? महाराज, मालकाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. मग दवाखान्यात सांगाले डॉक्टर, इथं डायलिसिस करा नाही तर किडनी बदला. मी म्हणलं मग तुम्ही काही निर्णय घेतलाय? मला डायलिसिस करणं शक्य नाही हो. मग किडनी बदला. मग किडनी देईल कोण म्हणले, आणि ते म्हणणारी त्याची सख्खी बायको होती. मी म्हणलं तुम्ही आणि मी मेले तर, मी आतू झाले तर? मी म्हणलं ताई मग मीच देऊ नका. महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या प्रत्येकाला काही जीव प्यार आहे का नाही? प्रत्येकाला. त्या बाईनं काही पुढे आले नाही. हत्तीला वाटलं आता काही आपल्याला सोडित नाही, कारण ज्याच्या गावात त्याची ताकद जास्त चलते, दुसऱ्याच्या गावामध्ये ताकद चलते का? नवीन गावात जाऊन कशाला दादागिरी करावं माणसानं? काही काही माणसाला हेच कळलं नाही. माणसाचं जीवन ऍडजस्टमेंट असावं, जिथं गेलं तिथल्यासारखं वातावरणासारखं ना आपलं निघून जाऊ. काही काही माणसं मजच खरं म्हणतात. माणसानं मजच खरं म्हणायचं नाही, खरं ते मज, माझंच खरं नाही, वाद वाढतो. नाही, दुसऱ्याच्या गावात जाऊन दादागिरी केल्यावर मार खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. एकदा घडलीच घटना आमच्या गावातलं लग्न. आग्रह केला मला गावातल्या
त्याने चला चला म्हणून. पण माझी कथा चालू होती जांभला. आपण तुम्ही माझ्या बरोबरच होता दोघं तिघे. 2 वर्ष भागवत कथा झाली बिजवळ. मला जाता आलं नाही. भावकीतलं लग्न, घरचे म्हणजे लग्नाला तर जावं लागतंय, आम्ही जावं का? मी म्हणलं जावं. कोणत्या पोरायनं काय म्हणलं केलं जाऊन बद मारामारी. बायाला 2-4 बायानं छपा झपझपके, आमच्या बायकोला 2-4 झपके दिले बायाने. त्याला काय माहिती महाराजाची बायको आहे. तेव्हापासून कुठंच लग्नाला जायला गेले. मी बोला मग बिना औषधाचा गुन्हा. मला हे काय सांगावं लागलं, मी विनोदासाठी नाही सांगत. दुसऱ्याच्या गावात जाऊन दादागिरी केल्यावर माराशिवाय पर्याय नाही, मला हे सांगायचं. हत्तीचं गाव डोंगर होतं, पाण्यात त्याची ताकद चालला गेली. सगळे सोडून देऊन निघून गेले. हत्तीला वाटलं आता देवाशिवाय आपल्याला कोणी नाही, कोण असेल ब्रह्मांडाचा मालक त्यांनी यावं आणि मला सोडवावं. एक फुल तोडलं आणि आकाशाकडे फेकलं. फेकल्या बरोबर हा कहे को लक्ष्मी आणि ती कहे को गजराज. गजेंद्राकार ने कैशी धावशी लवलाही. देव देवाशिवाय कोणी सोडवत नाही. सोडविना राजा देशीचा सौधरी अनेक सोयरी भले भले. मग काळाची एवढी पटलं पाहिजे. जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप सोडवित नाही, कोणी सोडवित नाही. हातीला कळालं ब्रह्मांडाचा मालक कोण असेल त्यांनी यावं म्हणल्यावर करुणामय हाक मारली आणि देवानं हाक ऐकून देव धावून आले. देवानं गजेंद्राचा उद्धार केला. गजेंद्राचा उद्धार केल्यावर ते मगर देवाला बघू लागले. त्यानं भांडण केलं देवाला. नामदेव राहिलं तसं भांडण नामदेवराच्या गाठ्यात आणले. देवाला म्हणून लागलं, देवा तू दीनानाथ हे नाव लावून घेतलंय, पण दीनानाथ तुला नाव सोबत नाही गड्या. तू माझा का उद्धार करत नाहीस? देव म्हणले त्यानं भजन केलंय त्याचा उद्धार केलं ना, मग तू काय केलंय? ते म्हणला त्याने जरी भजन केलं असलं पण त्यांच्या निमित्तानं मला दर्शन झाले. दीनानाथ मनविषयी कशासाठी भाव तुवा धरियला पोटी. देवा रज मात्रे तारिले आहे शिळा नामे करुणी उदरिले आजा मेळा. पापी कैसा मी सांग घन निळा तुझे रूप आज देखील डोळा. दर्शन झालं ना? दर्शन झाल्यावर माझं पाप राहिलंच कसं? मग तुला दर्शन वाया जाणार आहे का? झाली या दर्शन एकदा जरी दर्शन झालं तर दर्शन वाया जात नाही. देवाला त्याचा उद्धार करावा लागला. म्हणून परिवार आपला नाही, हातीला कळालं तसं आम्हाला सुद्धा कळालं पाहिजे. संसाराला देह साराला विला घासून कधी नाही केले बाबा भजन बसून. एका दिवशी जाचेल तो तोंड वासून. मेला मेला म्हणून पळती सुटण्याची घाई. बाप रडतो पैशासाठी पोटी पुत्र नाही. माय रडे केव्हा केव्हा आठवण येते बाई. भाऊ रडे भावासाठी मज भुज कार्य नाही. बहीण रडे भावासाठी मज काकण चोळी अंतरली बाई. बायको रडे 3 दिवस मग दुसऱ्याची पायी. जरा विचार कर बाबा आपुले मनी संगतीला येणार नाही कोणी. एवढं माणसाला कळावं. नो हे तुझा परिवार. परिवार जर आपला नाही तर धन आणि दारा तर आपला आहे. नामदेव रायानं ते भावार्थ रामायणामध्ये 6 पाठ सांगितले. ते
सगळे 5 नामदेव राहिले एका चरणात सांगितले. धनदारा पुत्र जन बंधू सोये रे पेशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाशी. द्रव्यदान हे खरं नाही, हे क्षणिक आहे. म्हणून शरीर जायाचे ठेवणे धनसी अविलास झने. 5 मिनिटं राहिले. सुंदर असं भजन घेऊ. 2-5 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करण्याचा प्रयत्न करू. वेळेमध्ये झालेलं योग्य राहील. एकाने गोड असं भजन करा. सर्वांनी भजन गोड करा. तुमचं जर भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाही तर तांबलं कसं करायचं बघा, नाही का नाही. वा, माणसं थोडे पण माणसं जाणकार आहे. थोडे परी निरे घ्यावे आम्ही ते खरे, ऐका नाही. जाणकार माणसं झाले. मी आले आमचा भाऊला इथं सांगितलं, महाराज तुम्ही दापक्याला अभंग घेतला होता म्हणले. संत काय कोण काम होता? संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही ते. मी म्हणलं वा, या गावामध्ये एवढी श्रवण करणारी मंडळी आहेत, ऐका नाही. आणि असे श्रोते असावे. असो श्रवण व्हावं, मनन व्हावं, निधिध्यासन व्हावं, तत्व पदार्थ शोधन व्हावं, तरच उद्धार होतो. गोड भजन करायचे. हातवरी करून भजन करा. विठोबार कुमार एकाच टाळीला घेतले बघा. रंगे रंगे निसरी रंगे काय बोललाशी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसे अविलास झने. नोहे तुझा परिवार द्रव्यदारा क्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसे अविलास झने. मला सांगतात भाऊ, श्रीरंगाच्या रंगात रंगा लक्ष्मी रंगली, आपणही रंगावं. आपले कल्याण होणारे पतंगासारखं होऊ देऊ नका. शरीर जाणारे, परिवार आपला नाही, द्रव्यदारा हे क्षण भंगूर आहे. तुम्ही नातं त्याच्या बरोबर जोडा. तो अंतकाळाच्या वेळेला तो सोयरा झाला पाहिजे आणि आम्हाला सोडवलं पाहिजे. अभंगाचं शेवटचं चरण अंतकाळचा सोयरा
अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, अंतकाळीचा सोयरा तुका मने विठोदरा. अंतकाळाच्या वेळेला येऊन सोडवणारा सोयरा माणसाने जोडावा. असा सोयरा जर कोण असेल तर देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. देव आणि संत असे सोयरे जोडले पाहिजे. ते माझे सांग सोयरे सज्जन सांगाते, पाया आठविते विठोबाचे. आता आम्ही सोयरे कसे जोडाला? सोयरे दुःखी ना आम्ही दुःखी. कुणाचं दुःख निवारण करा, ऐका नाही. दुःखी माणसानं दुःखी माणसा जीवानं जीवाला शरण जावं का? जीवानं जडाला शरण जावं का? जीवाने देवाला शरण जावं, ऐका नाही. जडाला शरण जाऊन उपयोग नाही आणि जीवालाही शरण जाऊन उपयोग नाही. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, तो येतो का आमच्यासाठी? अनेकांसाठी आलाय. नाव सांगतो, आता विस्तार सांगणार नाही. त्रेता युगामध्ये प्रल्हादासाठी आला, त्रेता युगामध्ये शबरी मातेसाठी आला, द्वापार युगामध्ये विदुर काकासाठी आला आणि कलियुगामध्ये पुंडलिकासाठी आला, ऐका नाही. पुंडलिक रायासाठी पंढरपूरला आले आणि क्षत्र महिमा वाढला, ऐका नाही. पंढरपूर सारखं क्षत्र, पुंडलिक रायासारखे संत आणि चंद्रभागेसारखं तीर्थ जगाच्या पाठीवर कुठंच नाही. 80 चंद्रभागा, 80 भीमा तीरायसा, विटेवर देव कोठे, सकळ ही तीर्थ रामधाम काशी, आवघी पायापाशी विठोबाच्या. आता वेळ नाही माझ्याकडे. वाराणसी चाली जे एक मासा, काशीच्या यात्रेमध्ये 1 महिनाभर चालावं, गोदावरी चाली जे 1 दिवसा, पंढरी पाऊल पर्यसा 60 नावाचा. रामकृष्ण हरी म्हणून पंढरपूरच्या वाटानं पाऊल टाकला की 1 महिना काशीला चाललेल्याच आणि 1 पावलाचं पुण्य बरोबर आहे. एवढं मोठं तीर्थक्षेत्र आपल्या जवळ आहे. म्हणून विनंती आहे, पवित्र तुळशीची माळ घाला, आळंदी पंढरी देहू पैठणीतली वारी करा, मायबापांची सेवा करा, नाही. मायबापाची केलेली सेवा, पंढरीची केलेली वारी, सत्याला दिलेलं अन्नदान आणि कीर्तनात वाजवलेली टाळी कधीच वाया जात नाही. जीवनाचा उद्धार करते, एवढं लक्षात ठेवा. जीवनामध्ये परोपकार करण्याचा प्रयत्न करा, आचरण शुद्ध ठेवा, एकमेकाला सहकार्य करा. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, एकमेकाला सहाय्य करून राहिलेलं आयुष्य आपलं गोड करण्याचा प्रयत्न सर्वांनी करा. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा संयोजकांनी माझ्या भागाला सोपवली. वार्षिक निवडणी सेवा सर्वांच्या सहकार्याने मृदंगाचार्य मृदंग वैभव अविनाश महाराज, गायनाचार्य एकापेक्षा एक गुणवान मंडळी आहेत. बाहेर गावून आलेली सर्व रामेश्वर भाऊ असतील, रोहित भाऊ असतील, आपल्या गावातले सरपंच साहेब असतील, विष्णू भाऊ, हे सगळी मंडळी, आता नावं घेणं शक्य नाही. सर्वांच्या सहकार्याने झालेली सेवा हनुमंतरायाच्या, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करतो. मोठ्या मालकांच्या छत्रछायेखाली चालत असलेला हा सप्ताह हरिभक्ती परायण गुरुवर्य सर्वांचं श्रद्धास्थान नामदेव महाराज महाराजांची आज्ञा पालन करण्याची भगवंतांनी सगळ्याला सद्बुद्धी देवो.
आहे का नाही. त्यांच्या आज्ञेचं पालन सर्वांनी करावं. वेळोवेळी तुम्हाला सहकार्य करतील आणि सर्वांच्या सहकार्य झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी परमात्म्याच्या चरणी समर्पित. माझे गुरुवरी वैकुंठवासी गुरु सद्गुरु वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी हरिभक्तीपर्यंत बाळाजी महाराज घागरदरेकर यांच्या चरणी सेवा समाप्त. ज्ञानेश्वर